नमस्कार. 400 कोटी रुपये तुमच्या तालुक्यात आजच्या सभेमुळं मिळणार आहेत म्हटल्यावर काय टाळ्या वाजवले त्याच्या आयला का तुम्ही माणसावा काय असं हे बी सांगावं लागते तिच्या लई एडी जात आहे आपल्याला काय काय करावं. अरे रामदेव बाबा शहरातल्या लोकाला टाळ्या कशा वाजवायच्या त्याच्यासाठी पैसे घेते वाजवायची कशी आणि त्याच्यात एक गंमत आहे. 5 मिनिट जर टाळी वाजवली तर 1 महिना आयुष्य वाढतंय. तुम्हाला ज्याला ज्याला आज 1 महिना आयुष्य वाढवायचं आणि वाजवा कसं वाजवतात असं मी हे काबर सांगितलं तुम्हाला तर अजून भरत शेठ बोलणार आहेत. हां माल त्यांच्यापाशी ऐकलं का म्हणून त्यांना खुश करायसाठी मी तुमच्यासाठी खुश करणं गेलो. उद्या त्यांना माझ्या गावात घेऊन चालला म्हणून महाराष्ट्रात दोघंच शाणे निघाले मायला. पण आज मी पहिलं नेणार होतो पुन्हा गोपीचंद एवढंच साबरं निघालो माझ्या आधीच आगडं निघलो सगळं काय लय अवघड आहे. तर तुम्हाला भरत शेठ योजना हे गोपीचंद हल्ल्याने आणावं लागतं याला इतक्या मायला नीट होईना. तर तुमच्या तालुक्यात काय काय घोषणा करायची ते भरत शेठ करणार आहेत. मी का आला माहितीये का तुमच्या कार्यक्रमाला? इकडून मुंबईला मंत्री पळणी म्हणून धरून न्यायचं आपल्या गावाला म्हणून मी आलो बरं का. माई शपथ दुसरं काही स्वार्थ नाही. आणि दुसरं स्वार्थ असं की गोपीचंदचं माझं खूप दिवसापासून चालू होतं की आपणाला इतर काहीतरी करायचं आहे. मी गोपीचंदला सांगितलं पण ते डोक्यात बसत नव्हतं आणि आमच्या दोघांची चर्चा झाली आणि आज म्हणलं चला भरत शेठ येणार तर आपण बी यावं. सदाभाऊ स्टेजवरचे सगळे सन्मान्य मंडळी मी सगळ्याचे नावं घेत बसत नाही. डॉक्टर आरळे आमचे मित्र आहेत काय. आणि आता मला काय सांगायचं आहे की यांनी सांगितलं की 550 मिलीमीटर पाऊस आहे. आता 64 गावात आलंय अजून 60 गाव राहिल्यात. म्हणजे तुमचं नीट व्हायची कवा वेळ आली आहे जेव्हा पंगत उठले तेव्हा तुमचं नीट होणार आहे. पावसाचं कसं आहे आता भरत शेठ मी लहान असताना पाऊस कसं पडायचा नक्षत्रावर. ज्याचे ज्याचे केस पांढरे आहेत त्यांनी तुमच्या माईची शपथ घेऊन खरं सांगायचं नक्षत्रावर पाऊस पडायचा का नाही. माझ्या लातूर जिल्ह्यात कसे नक्षत्र होते पडला उतरा भात खैना कुत्रा पडला मगा ढगाकड बघा पडला हस्त शेतकरी झाला मस्त पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती पडल्या चित्ती पडतील भीती आला पोळा आणि पाऊस झाला भोळा. असं होतं का? आता आहे का? आता नक्षत्रावर पाऊस नाही. पहिलं नक्षत्र होते 27 आता नक्षत्र आहे 2. एक ढगफुटी नाहीतर बोंबला दुसरं नाहीच काही. आणि अशा काळामध्ये ह्यांचं नीट करायचंय किती अवघड खेळ आहे. ऐकलं का? लय तुमचं नशीबच रे माई शपथ अशा वेळा. तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. बाबा रे तुमच्या इथं पाऊस का नाही? टकल्या माणसाच्या डोसक्यावर पाणी टाकलं तर थांबल का हो? नाही. तर तुमचा तालुका म्हणजे टकलंय झाड आहे का? पाणी राहील का? पाणी राहत नाही. जिथं जिथं झाड आहेत 2 गोष्टी लक्षात घ्या. पाऊस पडायचा असेल झाड लागतंय. पडलेलं पाणी जमिनीत मुरवायचंय झाड लागतंय. तुमच्यात झाडच नाही म्हणून पडलं बी नाही आणि पडलेलं मुरलं बी नाही. बरोबर आहे का?
आणि मग तुम्ही आता नीट करून घ्यायच्या नादात लागला. मी म्हणलो चला आपला बी काही योगदान असेल तर आपण जाऊत बांबू लागवड सांगूत. बांबू लागवड का करायची मी आता तुम्हाला दाखवलं. मी जास्त वेळ बोलणार नाही, मी तर 2-3 तास बोलत असतो, पर तेवढं बोलायचं नाही. मी तुम्हाला सगळ्याला एक विनंती करणार आहे की ह्या बसमध्ये लागलेलं लाकूड बांबूचं आहे ते तुम्ही बघावं. मी फक्त तुम्हाला बांबूपासून काय तयार होतंय एवढं सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. हे माझा चष्मा आहे, बांबूचा आहे. ही माझी घड्याळ आहे हातातली, ही बांबूची आहे. हे आता पडळकर साहेबाला जी घड्याळ दिली ती बांबूची आहे. तुम्हाला जरा कळाव ना खेळ सगळा का आहे ते. एक कोणतरी अरे इकडं एक जण कोणतरी या. आता बघा हे टी शर्ट आहे, हे टी शर्ट बांबूचं आहे. थंडीत घातलं तर गरम होतंय आणि गरमीत घातलं तर थंड होतंय. हे टी शर्ट कशाचं आहे? बांबूपासून तयार झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पायमोजे आहेत. पायमोजे कशाचे आहेत? बांबूचे आहेत. हे बांबूचे पायमोजे पायाला पाणी येऊ देत नाहीत. ज्यानं कोण सॉक्स घालणार आहेत कलेक्टर साहेब हे घालून बघा जरा. डायबिटीज जर असेल ना तर ह्याच्याशिवाय दुसरे सॉक्सच तुम्ही वापरू शकत नाही. हे ह्याचं गुणधर्म आहे. कॉटनचे सॉक्स 2 दिवस वापरलं तर तिसरे दिवस कोण जवळ बसू देत नाही. वास येईल तुझ्या माला उठ म्हणतात. हे महिनाभर जरी वापरलं तर वास येत नाही. त्याच्यानंतर आता एक काही डायरी आहे, ही डायरी बांबूची आहे. त्याच्यानंतर काय कॉफीचं मग आहे, काय कॉफीचं मग हे बी बांबूचं आहे. त्याच्यानंतर पाण्याची बाटली, हे काय पाण्याची बाटली बांबूची आहे. अजून आता सकाळी उठून आपण ब्रश करतो तो हे ब्रश बांबूचे आहेत. किती नमुन्याचे लागेल तेवढे 4-5 नमुन्याचे. कंगवा बांबूचा. एवढंच नाही, बेंगलोरचं विमानतळ बांबूचं झालंय. लोकसभेमध्ये 5.5 लाख स्क्वेअर फीट फरशी नरेंद्र मोदी साहेबांनी बांबूची केलेली आहे. आपल्या देशात 70,000 कोटी रुपयाचं लाकूड आयात करावं लागलेलं आहे. आपल्याकडे आता लाकूड शिल्लक राहिलेलं नाही. आणि मग काही दिवसांतर 1 लाख कोटी रुपयाचं लाकूड आणावं लागणार आहे परदेशातून. ते जर करायचं असेल, ते जर बंद करायचं असेल तर बांबू लागवड करावी लागणार आहे. आता मी तुम्हाला एक शेतीतले 2 प्रश्न महत्वाचे सांगतो. एक सांगितलं तुम्हाला मी पाणी, दुसरं तुम्हाला गडी मिळते का? गडी शेतात. गोपीचंदजी सांगलीला गेले लोक, तिकडे बेंगलोरला गेले, मुंबईला गेले, पुण्याला गेले आणि इकडे शेतात गडी मिळत नाही. आमच्या काळात कसं होतं? आमच्या बापाचे पाय दाबायला गडी, डोसकचे पायला गडी, हात दाबायला गडी. आता आपल्याला गड्याचं दाबावं लागतंय. चल रे शेताला, चल रे. उलट झालंय. गडी मिळत नाही आणि पाणी लवकर येत नाही. मग शेती कशी व्हायची? आणि मग आता शेती करायची बगर गड्याची. एकदा का बांबू लावलं की त्याला खुरपण नाही, दुंडण नाही, कोळपण नाही, खन्नी नाही, बांधणी नाही, फवारणी नाही. मग करायचं काय? कुंभाराकडे जायची आणि एक चिलीम घ्यायची, बांबू लावलं, मजेशीर धंदा आहे. ऐकलं का? एवढं मस्त शेत आहे. अरे तुमच्याकडे पीक कोणचं आहे? काय पेरता तुम्ही? ज्वारी आणि बाजरी. ज्वारी पेरणार आपल्या बायकोला लुगडं सुद्धा घेऊन देऊ शकत नाही. नंदकुमार साहेब,
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 55 लाख हेक्टर मध्ये ज्वारी होते, आता ती 3-4 लाखापर्यंत आली आहे. आपण जगाला सगळ्या जगाला आपण श्री अन्न खाऊ घालायची कल्पना करू लागलोय. मी ऍग्रिकल्चर मी शेतीमालाला तुमचे जे भाव ठरतं ते मी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचा दुसऱ्यांदा अध्यक्ष आहे, नंबर 1. आणि दुसरं काय, मी 2 पद या देशात भोगणारा मी एकमेव मनुष्य आहे. शेतमालाला भाव कसं ठरवायचं याच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी देशातल्या 7 लोकांची कमिटी केली आहे. भारतातले 7च तज्ञ, त्याच्यात मी आहे. म्हणजे वरून बी मीच आहे आणि खालून बी मीच आहे. त्यामुळे तुमचा बाजार कसं होतं मलाच माहिती आहे. ऐकलं का? मला जर तुम्हाला एकट्यात धरलं की तुमचं कसं कसं होतं सगळं सांगू शकतो मी तुम्हाला, तुमचं काय होणार आहे, कसं होणार आहे, का होणार आहे. आणि म्हणून तुमच्या ज्वारीमध्ये 5-10 हजार सुद्धा एकरला शिल्लक राहील, कडबा शिल्लक राहते का नाही मला सांगता येत नाही. इमानदारीने सांगा बरं, कडबा शिल्लक राहतंय का? कडबा सुद्धा शिल्लक राहत नाही, अशी ज्वारीची परिस्थिती आहे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला 1 एकर बांबू मध्ये शेताला वर्षभर न जाता 1 लाख रुपये एकरी द्यायची जबाबदारी माझी. आता तुम्ही म्हणसाल घेईल कोण? आपल्याकडे सगळ्यात मोठं कारण आहे घेईल कोण. तुम्ही आता घ्यायची अजिबात काळजी करू नका. गेली 10 वर्ष म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 मध्ये बांबू 1927 मध्ये इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूवर काही अटी लादल्या होत्या. 2017 ला नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या सगळ्या अटी काढून टाकल्या. एक दिवस नरेंद्र मोदी साहेब म्हणले बांस ये घास है, बांबूला गवत केलं, सगळे ह्याच्यावरचे निर्बंध हटले. त्या दिवसापासून बांबू लागवड करायला परवानगी मिळाली. आता इथून सोलापूर किती किलोमीटर आहे? 140 किलोमीटर सोलापूर आहे. मी तुम्हाला सगळ्यात एकच गोष्ट सांगणार आहे, तेवढी ऐका. सोलापूर मध्ये एनटीपीसीचं थर्मल आहे. एनटीपीसीचं थर्मल वर्षाला 40 लाख मेट्रिक टन कोळसा जाळतं. 1 किलो कोळसा जाळला की 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होतं. तुमच्या पासून 100 किलोमीटर वर वर्षाला 1 कोटी मेट्रिक टन CO2 तयार होऊ लागलेला आहे. त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत मला माहिती नाही, परंतु येत्या एनटीपीसी जे सीएमडी आहेत भारत सरकारचे गुरदीप सिंग, ते पण IAS आहेत गुजरात केडरचे. त्यांच्याबरोबर माझी दोस्ती झाली. मी त्यांना सांगितलं की 26 सप्टेंबरला UK मध्ये 142 वर्षापूर्वीचं थर्मल बंद झालं कोळशावरचं, आपल्यात कधी करणार आहे? त्यामुळे तुम्ही घेताय का जबाबदारी? म्हणलं हो. म्हणलं घेतो. कुठलं थर्मल? मी म्हणलं सोलापूर का? तर मी लातूरचं आहे. मला तिकडून 120 आणि तुम्हाला इकडून 120. आम्ही म्हणलं आमच्या शेतात बांबू लावता आणि दगडी कोळशाच्या ऐवजी बांबूवर थर्मल चालवता, त्यांनी आपणाला परवानगी दिली. तुम्ही आज जर बांबू लावलो तर एनटीपीसी सोलापूरचं थर्मल बांबू लावल्यापासून 50 वर्षाचं खरेदीचं करार करायला तयार आहे. मी नाही, भारत सरकार. आणि मग पडळकर साहेब तुम्ही काय म्हणलो? पडळकर साहेब म्हणले आमच्या तालुक्यात 4 हेक्टरचे 5 हेक्टरचे आहेत. तुम्ही भरत शेठला म्हणलं अटी शिथिल करा. रोजगार हमी योजनेच्या अटी शिथिल होत नाहीत का? तर ती केंद्राची योजना आहे.
नाही नाही, बांबूच सांगणार, बांबू बी केंद्राचंच आहे. एक मिनिट ऐकून घ्या भरत शेठ. एकनाथ शिंदे साहेबाची उपकार सांगतो तुम्हाला, माहित राहा, मी तुमच्या पक्षाचा नाही पण तुमचा दोस्त आहो, बरोबर. हे लय मजेशीर गोष्ट आहे तुम्हाला मधून आम्ही एक आहो, वरून ते शिवसेनेचे मी भाजपचं. ठीक आहे. एकनाथ शिंदे साहेब, हा तू बेवारसी अपक्ष म्हणजे ज्याला माय नाही बाप नाही म्हणजे बेवारस, तू बेवारस आहे साधा भाऊ. तुझा काय आहे अवघड आहे, तू कोणकडे बी जाऊ शकतो त्या लय मजा आहे तुझी. पण तू मधून आमचंच आहे यार, तू काय सगळं गुणगुण. पीठ ज्वारीचा असो का बाजरीचा असो का तांदळाचा असो, भाकरच होती त्याच्यामुळे तू भाकरच सगळं नको. एके दिवशी 11:30 वाजता मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणले की बांबूसाठी तुम्ही एवढं बोलताय, पाशा पटेल काय करू तुमच्यासाठी सांगा. म्हणलो साहेब माझ्यासाठी काही करू नका, हे IAS लोक ना चांगले बी तेवढेच राहतात आणि वाकड्यात गेले की जीव वर ठेवतच नाही. पण नॉट फिजिबल लिहिलं की कोणाची बाप माय हळजणी ते पडायची खोटी. नॉट फिजिबल लिहिली सगळ्यात मी IAS लोकांना काबर भेटून नॉन मिनिमम एवढ्या वाक्यासाठी. एकनाथ शिंदे साहेब 11:30 वाजता म्हणले काय करू तुमच्यासाठी. मी म्हणलो एकच काम करा, ते नंदकुमार नावाचे MRGSचे जे सचिव आहेत ना त्यांना माझं ऐकायला सांगा हो काय करून. त्यामुळे आत्ता फोन लावतो म्हणले. आणि मग मुख्यमंत्र्यांनी फोन लावला सचिवाला की नंदकुमार साहेब, पाशा पटेल आणि तुम्ही रोजगार हमी योजनेमध्ये एकत्र काम करा. एकनाथ शिंदे साहेब सांगितल्यानंतर योजना भारत सरकारची, शेठ योजना भारत सरकारची, राज्य महाराष्ट्र, भारतात कुठेही बांबू लागवडीला 1 रुपया मिळत नाही. देशात एकच राज्य आहे, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. आपण रोजगार हमी योजनेतून 7,40,000 रुपये देतो, बोलले एकनाथ शिंदे आणि केले नंदकुमार. तुम्ही बी अधिकाऱ्याला भेट जावा आणि तर असं उलट केले की आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे आमचं तर जमून घेतलं नंदकुमार नाही. आता तर आमचं दोघांचं लय मस्त नातं आहे. महाराष्ट्रामध्ये एक समिती तयार झाली, चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स, त्याचा मी एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहे आणि माझं को चेअर नंदकुमार साहेब आहेत. आता मी गेलो म्हणजे म्हणून घेतलो, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आता काय बी सांगा तुम्ही मी करून देतो. ते को चेअर आहेत माझे. आणि मग आता नीट ऐका, आता काय झालंय, पडळकर म्हणले जमीन जास्त आहे. पडळकर साहेब एक सूचना करतो, 5 हेक्टर जमीन असेल, 4 हेक्टर जमीन असेल, बायकोच्या नावावर अर्धी करा. तुम्हाला बायकोच नाही त्याच्यामुळे तुमचा विषयच नाही, तुम्ही लवकर करून घ्या. ऐकलं का, म्हणजे बरं जमल काही तर केळ फोड करा रे बाबा. त्याच्यामुळं जमिनीची फोड करा. तहसीलदार साहेब कुठे आहेत, तहसीलदार कुठे आहेत, तहसीलदार आहेत का कुठं. तहसीलदारने ठरवलं तर किती दिवसात फोड करू शकतो खरं सांगा मॅडम. फोड करायला किती दिवस लागतील मॅडम. 1 दिवसात. अरे टाळ्या वाजवा मॅडमच्या नावानं. 1 रुपया खर्च होईना ते त्याची आयला 1 दिवसात फोड. गोपीचंदजी किती सोपं आहे राव मायच्या. पहिलं फोड करा आणि फोडीनं बी जमना गेलं. मित्रा नावाची आदरणीय देवाभाऊने देवेंद्र फडणवीस साहेबांनी मित्रा नावाची एक संस्था स्थापन केली आहे. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचं ते नीती आयोग आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे निवृत्त IPS ऑफिसर IAS ऑफिसर प्रवीण सिंग परदेशी साहेब त्याचे प्रमुख आहेत. प्रवीण सिंग परदेशी साहेबांनी बांबूला म्हणजे आम्हाला मित्रामध्ये ऑफिस दिलंय. ऑफिस तर दिलंय पण भरत शेठ येत्या 3 महिन्यात वर्ल्ड बँकेकडून प्रवीण सिंग परदेशी साहेब बांबूला
पैसे आणून देणार आहेत किती 10,000 कोटी रुपये 10,000 कोटी रुपये आणि 10,000 कोटी रुपये कशासाठी खर्च करायचे की रोजगार हमी योजनेमध्ये 2 हेक्टर पर्यंतच पैसे देता येत आहे परंतु 2 हेक्टरच्या वर 10 हेक्टर पर्यंत आम्ही आता मित्राच्या वतीनं तुम्हाला पैसे देणार आहे आणि जर लॉटरी लागली नंदकुमार साहेब ते 10,000 कोटी खर्च करायचा अधिकार कोणाला मिळणार आहे सांगा आज जोरात सांगा आम्हाला दोघाला गोपीचंद आमच्या पैसे लय मोठे खेळ आहेत आम्हाला जेवढा तुम्ही सत्कार आता एवढा चांगला फेटा बांधला त्याच्यामुळे मला तुमच्या तालुक्याला लई घोषणा करून जावं लागलं ना काही त्यामुळे काळजी करू नका पैशाची तर आपल्या नरेंद्र मोदी साहेबाच्या सरकारमध्ये पैशाची तर काळजीच नाहीये त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही आणि मग देवाभाऊनी जर इथं प्रचार केलेला आहे प्रचाराच्या सुरुवातीला इथं आलेले आहेत तर आमचा धर्म आहे बरोबर आहे खालून पहिला आता वरून पहिला तुम्हाला व्हायचंय आणि वरून पहिला व्हायचं असेल तर आम्हाला तुम्हाला द्यावंच लागेल काही ना काही आणि म्हणून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये या 10,000 कोटी पैकी जेवढे जास्तीत जास्त पैसे तुम्हाला देता येतील एवढा आम्ही प्रयत्न करणार रोजगार हमी योजनेमध्ये तर लई लफडे आहेत रोजगार सेवक पहिलं नीट ठेवावं लागतंय ते तर 99% तर बाटली व्हायचं तिच्या मायला त्याच्या हुडक सापडतच नाही जे माय कुठं राहतात की का नाही व्हिडिओ हा व्हिडिओ आमचा दोस्त आहे ऐकलं का हा म्हणून सांगला आम्ही ते नीट रोजगार सेवक नीट बघा आणि एक रोजगार सेवक नीट नसेल तर एका गावात 2 रोजगार सेवक सुद्धा आपण नेमू शकतो काय नंदकुमार साहेब हूं म्हणावं साहेब नुसतं हूं म्हणा का तर आपण काय ठरलंय तुम्ही आणि भरत शेठ बोलताना मी ऐकलंय ह्या तालुक्याला आपण सगळ्या मर्यादा शिथिल करायच्या ठरलेल्या म्हणजे आता तुम्हाला बी गुदगले व्हावं लागेल का नाही आयला याला निवडून दिलं जेवढे कच मत हाणला तेवढे कच नोटा तुमच्या तालुक्यात आल्या पाहिजे आणि ते हाण्यासाठी या तिघाचं एकमत झालेलं आहे काय अटी शिथिल करायच्या आहेत ठीक आहे आणि मग अडचण अशी आहे की बांबू लागवड केल्यानंतर 4 वर्ष आपण एका जोडप्याला 100 दिवसाच्या मजुरीच्या रूपानं पैसे देणार आहे 1 हेक्टरला 40,000 रुपयाचे रोप लागणार आहेत ज्यावेळेस मी सुरुवात केली तर माझ्या तालुक्यातले लोक म्हटले साहेब 72 नाही 40,000 कुठून आणायचे आम्ही नंदकुमार साहेबाकडे गेलो साहेब हे 40,000 रुपये द्यायची शेतकऱ्याची ऐपत नाही हो त्यांनी म्हणले आपण परमिट काढू मी परमिट काढलं काय परमिट काढलं बीडीओनी 1 हेक्टर लागवडीची तुम्हाला परवानगी दिली की त्या परवानगी सोबत एक परमिट मिळणार आणि ते परमिट दिलं की तुम्हाला फुकट रोप मिळणार बरोबर आहे का रोप फुकट खन्न फुकट लावणं फुकट आणि मग आता काही लोकांच्या डोक्यामध्ये आहे की अरे मजूर आणलं तर मजूर आता विहिरीचं कसं भानगड आहे विहिरीसाठी मजूर लावले मी रोजगार हमी योजनेमध्ये विहीर केली माझं मी मजूर लावले मजुराच्या नावावर पैसे आले आणि ते घेऊन गेले आपल्याला निवडणुका लढवायच्या असतात महागाई बी येत रोजगार हमी योजनेतलं लई लफड आहे काही समजून घ्यावं बाजारा आणि मग आम्ही आता असं ठरवलं नंदकुमार साहेब तुम्ही मोबाईल मध्ये नका बघू आता सभा होईपर्यंत हा उगा होऊच म्हणायचं काय बी हो उद्याचं बघू तिच्या मला का होतंय ते होतं आज हो म्हणायचं मंत्री आपल्या संघ आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मंत्री आणि मग आपण आता काय ठरवलं की घरी असणाऱ्या नवरा बायकोला आता जॉब कार्ड देता येत आहे तुम्हाला बाहेरचे मजूर लावायची गरज नाही
तुम्हीच मजूर म्हणून तुमच्या शेतात काम करायचं, 100 दिवसाची मजुरी तुम्हाला मिळणार. हे खोलून सांगावं लागतं हो. बरोबर आहे का? मुंबई जेव्हा महाराष्ट्राला मिळणार म्हणल्यानंतर प्रचंड भाषण मुंबईमध्ये झाले, टाळीच वाजत नव्हती. पण आचार्य अत्रे उठले मन आणि म्हणले मन मुंबई महाराष्ट्राला मिळाली की ह्या चौकापासून ह्या चौकापर्यंत बैलगाड्या उभ्या करायच्या आणि त्या नोटा कचाकचा भरून ठेवायचं, एवढे पैसे मिळाल. खरं लोक ठोळा वाजले म्हणून कोटी लाख यांना काही कळतच नाही. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या बायकोची आणि तुमची 100 दिवसाची मजुरी या योजनेत तुम्हाला मिळणार. म्हणजे 100 दिवस कुठं कामाला जायची गरज नाही. बांबू एकदा लावलं 3 वर्ष कापता येत नाही. मग 3 वर्ष खावं काय? तर 3 वर्ष ही मजुरी मिळणार तुम्हाला, नंबर 1. आणि दुसरं 3 वर्ष आंतरपीक बांबूत येतंय. ज्वारी पेरा, तुरी पेरा, काय बी पेरा येतंय. म्हणजे आंतरपीक बी येतंय आणि बांबू बी वाढतंय. 4थ्या वर्षापासून बांबू तोडा येतंय. बांबू तोडलं, एका एकरला 40 टन, कमीत कमी 30 टन, एका टनाला 4000. आळशी शेतकरी असला आणि 30 टन निघाले तर 4 त्रिकम 12, म्हणजे एका एकरला 1,20,000 रुपये बांबूचे मिळणार. तुम्ही म्हणणार तोडणार कोण? त्याची काळजी करू नका. मी आता एक ट्रॅक्टर आणलोय 3 लाख रुपयाला. भरत शेठ 3 लाख रुपयाला ट्रॅक्टर आणलोय आणि 6 महिन्यामध्ये त्या ट्रॅक्टर एक मशीन बसवणार आहे. एक मशीनचा पार्ट बांबू तोडून आणि दुसरं धरून तोडून, त्याचं बी आपण संशोधन करून घेतलं. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची बी गरज नाही. आपला पण तोडणं होईल आणि सोलापूरला निघून जाईल. ठीक आहे. आत्ता तुमच्यासाठी काय करायचंय तर 3 वर्ष अशा पद्धतीनं. आणि जर समजा तुम्ही बांबू नाही लावलो, 288 नंबरचं जे तालुका आहे त्या तालुक्यावाल्यानं लक्षात ठेवा. माणसाचं भविष्य, आता मी जरा स्टेजवरच्याला सांगतो. स्टेजवरचे डॉक्टर आरडे काय, तुम्ही सगळे स्टेजवरचे माणसं. आता मी तुमच्यासाठी भाषण करत नाही, मी जरा आता मुंडी बदलतो, ह्यांना शिकवतो. का तर हे लई असं कुठं होतंय काय म्हणलं की गेलं बोंबल, त्या मायला पाणीच गेलं. त्यामुळे ह्यांना फिट करावं लागतं, ह्यांना फिट करतो जरा मी. आता स्टेजवरच्यानो नीट ऐका. आयपीसीसी म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची संस्था 1988 पासून 198 देशाला एकत्र घेऊन 1100 शास्त्रज्ञांनी 2015ला 400 पानाचं रिपोर्ट जाहीर केलंय. त्या रिपोर्टमध्ये सांगितलंय काय, रिपोर्ट काय सांगितलंय का, 2050 ला, नीट आहे का, 2050 ला हवेतल्या कार्बनचं प्रमाण 450 ppm होणार आहे. हवेचं कार्बनचं प्रमाण किती पाहिजे? 350 ppm. आता झालंय किती? 422 ppm. आणि या पृथ्वीवर 1 नाक, 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशी आकृती जिवंत राहायची असेल तर हे कार्बनचं 450 ppm होऊ देता कामा नये, तर तुम्ही सगळे जिवंत राहणार आहे. आणि मग हे कार्बन जर एवढं जाऊ द्यायचं नसेल तर जग सांगते झाडं लावा. तुमच्या तालुक्यात फॉरेस्ट किती आहे? टक्के किती? 7%. तुम्ही सीओ मॅडम आहे ना, फॉरेस्टच्या मॅडम आहे. मॅडम खरं सांगा. आता मी म्हणलो जीव म्हणून मी जो म्हणलो फॉरेस्ट, खरं सांगा किती टक्के आहे? ओपन आहे म्हणजे फॉरेस्टची जागा आहे, झाडं नाही आहेत. ते बी कळतंय मला. मी उगा टास्क फोर्सचा अध्यक्ष आहे का, इथून असं म्हणून गेलं.
मी 14 समित्यात आहे दिल्लीत. उग मोदी एवढं काय मला तिथून येवायला. तुमच्या तालुक्यामध्ये 1000 हेक्टर फॉरेस्टची जागा आहे. फॉरेस्ट नाही. माझ्या जिल्ह्यात लातूर जिल्ह्यामध्ये 0.5% जंगल आहे. माझ्यापेक्षा सुद्धा तुमची परिस्थिती भयानक आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे जे युनोचे सरचिटणीस आहेत, सेक्रेटरी जनरल आहेत अँटोनियो गुटेरस, त्यांनी सांगितलंय तापमान वाढीचं युग संपलं, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. आता तातडीची प्रयत्नाची गरज आहे. ते जर नाही केले इथून 50 वर्षानंतर तुम्ही जगणार नाही. त्याच्यामुळे पाणी येऊन बी काही उपयोग नाही. झाडं लावावं लागणार आहे. आणि झाडं म्हणजे बांबू लावावं लागणार आहे. परमेश्वराने तुम्हाला काहीतरी सुबुद्धी दिलेली आहे पडळकर साहेब, म्हणून तुमचं ध्यान बांबूकडे आलंय. म्हणून बांबू लागवड करा. ही बस ठेवा. आणि आता मी काय देऊन जातो ऐका. उद्यापासून तुमच्या गावातले पोरं जर जात असतील, माझं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे माझं? 2029च्या आधी 2029ला जी निवडणूक येईल त्यावेळेस महाराष्ट्रामधले सगळे थर्मल बायोमासवर चालतील. हे माझं स्वप्न आहे. नंबर 1, महाराष्ट्रात 12 कोटी लोक आहेत. 40 कोटी तर त्यांना ब्रश लागतात. आणि रोज इथं जे चिकणे चोपडे लोक आहेत रोज शेविंग करतात. माझं स्वप्न आहे 29च्या आधी सकाळी उठल्यानंतर कोण दाढी शेविंग किट लोखंडाचं आणि प्लॅस्टिकच्यानं करणार नाही, तर मी तुम्हाला बांबूचं शेविंग किट देतो आणि बांबूचं ब्रश देतो. गोपीचंदजी, तुम्हाला सुरुवात जर करायची असेल तर तुम्हाला महिन्याला 1 लाख टूथब्रश, 1 लाख शेविंग किट आणि 1 लाख कंगवे बनायची फॅक्टरी मी 1 महिन्याच्या आत तुमच्या गावात सुरू करून देतो. 1 महिन्याच्या आत. आणि तुमच्या जेवढं दम असन ये रे अप्पा ये नंद्यादारे नाही तर का छुंजळीक बन मुंजळीक बन म्हणायचं नाही. रोक्का कुठ रे? हे रोक्का लय मोठा माणूस आहे तुमचा. तुम्ही जर नीट काम केलं तर तुमच्या प्रत्येक गावात बांबूचं उद्योग सुरू करायचा शब्द हा पाशा पटेल देतो. बांबू येईल तवा येईल, बांबू येईल तवा येईल तुमचा. पण उद्या आसाम मधला बांबू आणून तुमच्या इथं उद्योग सुरू करायची जबाबदारी माझी. एवढा शब्द देतो. ही गाडी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये येईल. ह्या गाडीत पलीकड जे बांबू आहे ते जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल बांबू कसं राहतंय. का तर आता मी टी शर्ट दाखवलो, लोक मध्ये मला आहे ना सरकलं का काय हो, बांबू पासून कुठं टी शर्ट तयार होते का? इडी जात आहे. अरे विज्ञान लई पुढे गेलंय. म्हणून तुम्ही ते सगळं बघा. ए मामा, तर तुम्ही ते लाकूड बघून जावा. आणि बीडीओ साहेब, लोकरे साहेब, मला एक बार महिन्याला एकदा जीव घालतं तुमचं बीडीओ मला रस्त्यावर आहे कोल्हापूरून जाताना. म्हणून एक काम करा, ग्रामसेवकाला सांगा कुण्या कुण्या गावाला हे 2 तासाची पिक्चर बघणारे हात वर करा बांबूची. ह्यापका ह्याला नीट लाईनीनं करा. 2 महिने ठेवून घ्या, 3 महिने ठेवून घ्या. माझ्या काय बापाचं आहे, दिलंय शिंदे साहेबाने. फटणेवाली की फटी धोबी बेटाच्या आपलं काहीच घेणं देणार नाही. त्याच्यामुळे इकडून मला माझ्या घरचं जायचंय का. म्हणून तुम्ही जर आता तुम्ही मंत्री महोदयाला पटवलो म्हणून एवढं तुम्हाला मी गाडी दिली. गाडी माझी नाही, गाडी त्यांचीच आहे. त्यांना माहित नाही त्यांची आहे म्हणून, मला माहिती आहे. ते कुणाची बेला वाडा रे वाडा रे, तुझी माय तुझ्या का बापाचा आहे काय करू वाडा वाडा, तसा पण वाडा वाडा म्हणून मोकळा झालेला. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला अजून काय काय लागतंय सांगा. मी एकदा तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याबरोबर सुद्धा बसायला तयार आहे. मी खरं जर बोललो तर 3 तास बोलू शकतो, पण माझी आज बोलायची इच्छा नाही. पण जाता जाता एक वाक्य सांगून मी माझं भाषण संपवतो. वाक्य काय? पुन्हा एकदा कलेक्टर साहेब, 47 डिग्री म्हणजे कलेक्टर साहेबाला सांगितल्यावर तुम्हाला सगळ्याला कळलं. कलेक्टर साहेब, तुम्ही जर सायन्सचे जर असलो, मला माहित नाही काय ते, 47 डिग्री टेम्परेचर झालं. किडनी, हार्ट,
आणि ब्रेन फेल होत आहे. दुबईमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये यावर्षी 52.9 झालं आणि दुबईला 64 झालं. आत्ता पृथ्वीवर मानवजातीचं अस्तित्व शिल्लक राहायचे दिवस संपलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला मला हे काम करावं लागणार आहे. तुम्ही जर महिन्याला एक बैठकीत नुसतं उगं फोन करून जर तहसीलदारला आणि BDOला ताणलो तुम्ही तरी दंदना पळतील. तुमच्या हातात सगळं आहे आणि तुम्ही आता तिकडून इकडं आले, बरोबर आहे का? तर तुम्ही हे काम करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि एकच गोष्ट सांगतो साहेब, काय झालंय दुबईमध्ये वार्षिक पर्जन्यमान 70 मिलीमीटर आहे. वर्षाला दुबईमध्ये 70 मिलीमीटर पाऊस पडतंय. यावर्षी दुबईमध्ये एक दिवसात 170 मिलीमीटर पाऊस पडलाय. तुतीकोरीन तामिळनाडूमध्ये 960 मिलीमीटर पाऊस एक दिवसात पडला. अरे 3.25 फूट पाऊस 8 तासात पडला. 3.25 फूट पाऊस जर 8 तासात पडलं तर तुमच्यापैकी कोण जगणार आहे मला सांगा साहेब. लिबिया नावाचा एक देश आहे, लिबिया देशामध्ये डेर्ना नावाचं शहर, एक रात्री 18 महिन्याचं पाऊस त्या लिबिया डेर्नावर पडलं. 1.25 लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं. 40,000 डेड बॉडी सापडल्या. तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी विनंती केली जगाला, डेड बॉडी ठेवायला प्लॅस्टिक द्या, का तर एवढ्या माहिती आम्ही एका दिवसात करू शकत नाही. हे जगावर आलेलं संकट आहे आणि हे संकट जर टाळायचं असेल तर ग्रीनरी वाढल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचं सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जे आहे, आपल्या सरकारचा कार्यक्रम, एकनाथ शिंदे साहेबांनी हरित महाराष्ट्राची कल्पना दिलेली आहे. हरित महाराष्ट्र आपल्याला सगळ्याला करायचं आहे, ते तुमच्या तालुक्यातून व्हावं एवढी विनंती करतो. आणि आता देवाभाऊनी तुम्हाला 10,000 कोटी रुपये आणून द्यायचं ठरवलेलं आहे. तुमच्या जेवढं दम आहे, जेवढं उचलल तेवढे पैसे उचलून न्या. इथं काम करणाऱ्याला न्याय मिळणार आहे. सदाभाऊ म्हणल्यासारखं कुचाळक्या करू नका. आणि कुचाळक्या केल्याशिवाय आपल्याला करमतच नाही, आपलं प्रॉब्लेम आहे. म्हणून एक काम करा, एक 4 वर्ष कुचाळक्या जर बंद केलो तर हे पूर्ण तालुका हे माणसं राहायचा तालुका होईल. आता हे माणसं राहायचा तालुका नाही. तुम्ही मेल्यावर मवता करायला लाकडं सापडणार नाहीत, एवढं मस्त इथं आता रान तयार आहे. हे भयानक सत्य आहे. या सत्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि तुम्हाला एवढा चांगला आमदार सापडला आहे. खरंच ह्या आमदाराच्या नावानं टाळी वाजवा खरंच वा. आणि आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, भिकाऱ्याला किती अक्कल असती. भिकारी भीक मागत गेला, आम्ही आमच्या गावात बघतो, रोटी वाढे माय म्हणते. आणि ज्या घरात वासरू दिसलं तिथं रोटी वाढ म्हणत नाही, ताक वाढे माय म्हणते. म्हणजे घर बघून त्या भिकाऱ्याला बी अक्कल येते. तर तुम्ही आम्ही तर त्याच्यापेक्षा शहाणे आहो. म्हणून आता भरत शेठकडून पैसे काढायचे असतील तर अशी मस्त टाळी वाजव. आता भरत शेठ आपलं मार्गदर्शन करतील. मॅडम तुम्ही येऊ नका, मी सांगतो, ऐकलं का? हां मी सांग, भरत शेठ ते मार्गदर्शन करायचे.